असं ओढायचं. हे बघ, वा मस्त. किचनही अगदी मस्त. 10 बाय 10च्या खोलीत आम्ही राहत होतो नाना चौकात. तिथे पाय टेकल्यावर तुमच्या मनाला सुकून मिळतो आणि जिथे पडल्यावर शांत झोप लागते ते माझं घर. अगं माझ्याकडे जागा नव्हती म्हणून ते कपाटात पडलेले होते. हे भावानी करून घेतलं. तुला मुद्दाम सांगितलं नाही म्हणजे तू बघून अशी झाली पाहिजे. मराठी पिक्चर नशीबवान. नंतर ही सगळी झीची मिळाली पवित्र रिश्ता. पाठीमागे आहे ना असं, ते इस्रायलचं आहे. म्हणजे लोकांनी कुठेतरी हे केलंय. काही जणांनी केलंय, काही जणांनी नाही केलं. ते दोघं नवरा बायको त्यांच्या घरात नाच करतात. तर तुमच्या बापाचं काय? मला उद्या इथे धिंगण घाला असं वाटेल, मी घालीन माझ्या घरात घालीन. हा गणपती एक आजी आहे त्यांनी दिलेला, एक गणपती हवा येऊ देवाल्याने दिलेला. प्रदर्शनात मी छोटे छोटे गणपती घेतलेले. मला गणपती खूप आवडतात आणि एखाद्या ठिकाणी गेले ना आणि गणपती छान असला तर मी म्हणते मला चोरावासा वाटतं. ऍट द एज ऑफ 17 आणि खूप पटापट चालणं आणि हे लागलं मला. 80 वर्षाची तेरडी झाली आहे. इथून ऐकायला येतं सगळं. महेश काळेला इथे बसून मी ऐकलंय. अरे नवऱ्याचा फोटो नाहीच आहे. तुम्ही फोटो बघा ना, नसेल बघायचं ना तर ते बंद करून टाका. नका ना बोलू, वाईट वाटतं प्रत्येकाला. नमस्कार, मी प्रणाली. आज आपण आलेलो आहोत गोरेगावमध्ये एका सेलिब्रिटीच्या घरी लंच डेटसाठी. आणि अर्थात मी खूप घाबरले कारण ऑलरेडी लेट झालेला आहे. 12:30 वाजलेत आणि मी 12ची वेळ दिली होती. मुंबईचे ट्रॅफिक ऑफकोर्स. पण का घाबरली आहे, ते कोणाकडे आली आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. नाडकर्णी. ऑफकोर्स आपण आलेलो आहोत. मला आता कळलंच असेल की उषाताई नाडकर्णी यांच्या घरी. आणि अर्थात त्यांची किती क्रेज आहे आपल्या सगळ्यांमध्ये माहिती. आणि आज आपण त्यांचं घर पाहणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थात त्यांच्यासोबत लंच करणार आहोत. सो मी आता बेल वाजवते. त्यांची रिॲक्शन काय आहे? उषाताई या सॉरी, या माझ्या घरात लेट झाला. आपलं स्वागत आहे. या आधी सॉरी. आत्या बरं 1 मिनिट इथेच थांब. सॉरी. मला माहिती आहे उषाताईंचं नेहमी त्या शार्प तयार असतात. त्यांनी 12ची वेळ दिली आहे. त्या मला म्हणाल्या होत्या मी तयार होऊन बसले, पण आता मुंबईचे ट्रॅफिक काय करणार आपण, कधी निघालोय मी, तरी पण मला यायला थोडासा उशीर झाला. थोडा नाही, अर्धा तास म्हणजे खूप उशीर. आणि त्यांची जेवायची वेळ झाली आहे. हो ना, तुम्ही वेळेत जेवता? नाही, वेळ नाही ना, वेळ आहे ना, थँक गॉड. त्यामुळे आता मला ये बस. थँक्यू. बस. लेट झाल्या म्हणून माफी मागितली पहिलं, कारण 12 झाले. आणि दुसरं म्हणजे इतके दिवस आपण बोलतोय, मी म्हणत होते मला तुमच्या घरी यायचंय, घर पाहायचंय. कारण जेव्हा आम्ही कुठेतरी ते पाहिलं आणि मग ते मला झालं ना की कसं एकट्याने एवढं सगळं मॅनेज करता तुम्ही. आणि आम्हाला आताही होत नाही, म्हणजे या वयात आम्हाला ते मॅनेज होत नाही कारण त्याला वेळ तुम्ही करता. मला एकतर अरे तुम्ही हे आणून ठेवले आधीच? अगं तुझ्यासाठी आणलंय गरम गरम वडा, घे. अरे डिश बिश सगळ्यांना मग खा. ओ हे काय मला माझा प्रँक केलाय त्यांनी आताच. त्यांनी एकतर मी मगासपासून म्हणते की ह्यांनी आधीच तयारी केली, एवढं सगळं पाणी तर ठीक आहे, पाणी खरं आहे ना, पाणी खरं. पण आता मला लगेच पटापट माझ्या नजर फिरल्यात की हे सगळं मिठाई घे ना. मिठाई काय मग घे. म्हणजे हे पण हेच असणार आहे? अरे पान आहे, पान, गोड पान. हे जेवल्यानंतर खायचे? हो म्हणूनच ठेवलंय ना तुला. काय उघड घे. म्हणजे त्याची गंमत काय माहिती, प्रेक्षकांना सांगते की हे बघितल्यावर एक तर आधी तोंडाला पाणी आलं की हे सगळं माझ्यासाठी मांडून ठेवलंय. आणि प्रेक्षक हो माझा प्रँक झालाय मोठा आल्या इथे, कारण हे सगळं काय म्हणतात आपण शोभेच्या वस्तू आहेत. शोभेच्या नाही, त्या वॅक्सनी केलेल्या मेणबत्त्या. म्हणजे आपण शोभेच्या वस्तू सजावटीसाठी पण ठेवतो ना आजकाल. हे सगळ्या गोष्टी अशा आपण ठेवतो, आपल्याला आवडतात की असं तुमच्या आम्हाला आता प्रँक केलेला आहे
माझं प्रँक अगं झालंय. मी गणपतीला गेले होते ना एका ठिकाणी, त्या एवेलेकर मॅडम त्यांच्या सुनेनी मला दिलं हे. हा. ती करते हे सगळं हे पण हे सॉलिड मेणबत्त्या. आहे, मग मस्त आहे म्हणजे. हे आम्ही पुण्याला एक फिल्म केली होती छोटी हा. शॉर्ट फिल्म, हम्म. त्यांनी मला दिलं. त्यांनी हातात बॉक्स दिला. मी म्हटलं गणपती ना, तर मला म्हणाला उघडून बघ. आणि मी वेडी झाले. किती खरं वाटतंय, किती आणि त्यात लोकांना तुम्ही फसवलंय. त्यात तुम्ही ही स्टीलची डिश ठेवली आहे त्यामुळे ते आणखीन खरं वाटतंय. हा. आणि त्यात दुपारची वेळ आहे, लंचची वेळ आहे, त्यामुळे मला आणखीन भूक लागली, त्यामुळे ते आणखीन खरं वाटायला लागलं. मी आलेल्या प्रत्येकाला सांगते खा, तुमच्यासाठी ठेवलंय. उचलल्यावर कळत. पण मस्त मुलाखतीची सुरुवात इतक्या छान प्रँकने झाल्यावर मुलाखती अशी सुंदर आपली रुचकर होणार आहे. मला एकतर मुलाखत म्हणण्यापेक्षा ही आपली कॅज्युअल भेट आहे, गप्पांची भेट आहे. खास लंचसाठी मी तुमच्याकडे आली आहे. आणि लोकांना माझं काय म्हणतात, खूप हेवा वाटत असेल की उषाताईंकडे प्रणाली लंचला गेली, एवढी संधी तिला मिळाली त्यांच्यासोबत लंच करण्याची. तर अर्थात मलाही तो हेवा वाटला माझा स्वतःचा. पण मी काय म्हणते की एक तर इतकं सुंदर घर ठेवणं, नीट नेटकं ठेवणं, आणि सुंदर नाही म्हणत, नाही. व्यवस्थित पण म्हणते. मी जे व्यवस्थित सुंदर म्हटलं की इथे मोठे मोठे नाही, लॅम्प. ती संकल्पना चुकीची. मग ते जे तुमच्या डोळ्यांना नीट नेटकं दिसतं, जे व्यवस्थित मांडलेलं दिसतं, ती प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते माझ्या लेखी. त्यामुळे खरं तर, आणि या वयात ते ठेवणं म्हणजे, तुम्ही तर मला वाटतं खूप वर्ष मागे जाऊन वयाच्याच राहताय. आणि इतकं सुंदर तुम्ही इतकं पटापट जे चालताय घरामध्ये, तेच मी बघतेय की ऍट द एज ऑफ 79 इतकं पटापट पटापट चालणं. आणि हे 80 लागलं मला, 80 लागलं. बापरे, 80 चालू झालं. म्हणजे 80 चालू झालं, म्हणजे 80 वर्षाची तेरडी झाली आहे. म्हणजे 80व्या वर्षात इतकं पटापट पटापट चालणं, झट 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 झट, जे आम्हालाही जमत नाही. आम्ही पण पावलं अशी दपकून दपकून टाकतो, बाबा पडू कुठे. पण तुम्ही इतकं बिनधास्त ती सवय झाली आहे मला, सगळं पटापटा पटापटा उरकायची. बरं मला सांगा, एक तर हे घर जे आहे, आपण आता आलोय जिथे बसलोय आम्ही तुमच्या घरी, मग किती साली घेतलं? हे तुमचं पहिलं घर आहे? येस, तुम्ही तुमच्या कमाईत आयुष्यातलं पहिलं. आणि कारण मी तुला सांगते, माझ्या लहानपणी म्हणजे छोट्या असताना 10 बाय 10च्या खोलीत आम्ही राहत होतो नाना चौकात. मग त्याच्यानंतर स्लेटर रोडला गेलो, आतली खोली आणि बाहेरची खोली. त्याच्यानंतर आम्ही बोरिवलीला गेलो 2 BHK होतं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, मी भाड्याच्या घरात आली तालमकीवाडी ताडदेवला. त्याच्यानंतर तिथून आम्ही वाकोल्याला आलो, 3rd क्लास बिल्डिंग, आणि तो टीचर बिल्डिंग, जिथे मी कोणालाही कधी बोलवत. मी साक्षीदार आहे. आणि तुम्ही मला तिथे म्हटलेलंच, घाबरली नाहीस ना बाहेर? काय आहे, काय बोलायचं बाबा, आलिया भोगासी. पण आता जे घर आहे ते खूप सुंदर आहे तुमचं, आणि खूप व्यवस्थित आहे, एरिया खूप छान आहे मला बेसिकली. पण इथे आल्यावर ना प्रत्येक गोष्ट, जसं या गोष्टींनी मला अट्रॅक्ट केलंय, तसंच मी आत्ता बघते की हा तुमच्या घरातला हार्ट, काय म्हणतो आपण, हृदयात बसणारा एक कप्पा आहे, जो म्हणतो हार्ट ऑफ द एरिया म्हणतात ना बऱ्याचदा. एखाद्या एरियातला एक एरिया भाग असतो, तो खूप लोकांना आवडतो, तिथे लोक वारंवार जातात. तसंच हा एक भाग आहे जो तुमच्या हृदयात बसलेला आहे, आणि तुम्ही आल्या आल्या लोकांच्याही नजरा त्यावर पडाव्यात आणि कनेक्ट व्हावं. उषाताई रडू नका, कारण आठवणी नेहमी आपल्याला एक तर हसवतात आणि रडवतात, मिश्र असतात त्या, कारण आपल्या लोकांच्या असतात. सो मी ना हा जो कप्पा तुमचा बघते, तो मला बेसिकली खूप इंटरेस्टिंग वाटतोय की खूप छान फोटो आणि आठवणीतले फोटो आहेत. काय झालं, या टिपॉयवर नुसती काच होती, त्याच्यावर जर मी प्लास्टिक घातलं असतं गंमत नव्हती. मग मी इथे मध्ये जेव्हा पाणी आणि त्यात फुलं ठेवायची, मग आमच्या शेजारची छोटी बाळ आहेत, ट्विन्स आहेत, ते माझ्या घरात यायचे नेहमी. आता ते मोठे झाले, 5-6 वर्षाचे. आता नाही, आता फक्त बाहेरूनच मस्ती असते. ते पाण्यातनं घ्यायची, फुलं काढून फेकायची, म्हणून मी ते काढून टाकलं, कारण मग तीच पडायची त्याच्यामध्ये. मग मी कपाट साफ करताना मला सगळे फोटो मिळाले. मी म्हटलं भिंतीवर माझे गणपती बाप्पा लागलेले, यांना कुठे ठेवू? मग मी म्हटलं ह्याच्या आतमध्ये ठेवूया, म्हणून माझ्या बाईला म्हटलं काच उचलूया दोघी आणि फोटो लावूया. म्हणून इथे आईचा माझा,
माझ्या मुलाचा, बहिणीचा, मुलगी, तिचा नवरा, ही बहीण, तिची मुलगी, हा माझा भाऊ आणि त्याची बायको, ती बहिणीची मुलगी, हा माझा मुलगा आणि बहिणीची मुलगी खूप लहान होत्या तेव्हा. आणि तो डान्स दिवाने केला तेव्हा माधुरी बरोबर काढलेला फोटो, हा मुलाचा फोटो, हा बहिणीचा फोटो आहे. आणि तो एक फोटो आहे आई सोबतचा. तो कधी काढलाय बरं तुम्ही? कधी एकदम तुम्ही छान मला वाटतं गणपतीच्या वेळेला मी आईच्या बाजूला बसली आणि असा तिच्या गळ्यात हात घातला. आणि आईचं वय काय होतं साधारण त्यावेळेला? आई माझी असेल 80-81. आणि तेव्हा क्लिक केलेला पिक्चर आहे तो. पण तुम्ही ही जी गोष्ट केली ना प्रेक्षक हो, ही खास आहे. कारण ना ह्या अशा आठवणी आपल्याला अनेकदा आपण म्हणतो की फोटोज अल्बम्समध्ये गेले की ते आतमध्ये असतात. हे कायम समोर राहिले ना की आपल्याला ते पॉझिटिव्हिटी देऊन जातात. कारण आपल्या जवळचे हे असतात. आणि खूप छान ऑप्शन हा आपल्या सगळ्यांना मला वाटतं उषाताईंनी दिलेला आहे की अशा पद्धतीचंही आपण करू शकतो. घरातल्या टिपॉयला एक चांगला लुक देऊ शकतो. अशा पद्धतीनं एक चांगलं मेमोरेबल बनवू शकतो. मला वाटतं हे जे सगळे गणपती आहेत हे तुमच्या कलेक्शन मधले तुम्ही स्वतः घेतलेले आहेत, गिफ्टेड आहेत, कसं आहे? म्हणजे तुम्ही खास, कारण गणपतीचं बरंचसं कलेक्शन दिसतंय. हे जे गणपती आहेत आम्ही खुलता कळी खुलेना करत होतो. तर ते साप्ते माहिती ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी आमचा सेट केलेला आणि असे गणपती आमच्या सेटवर होते. आणि मी गणपतीची वेडी आहे. तर त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे जे मामा होते त्या मामानं म्हटलं, मामा मला यातली गणपतीचे कॉपीज द्याल. त्या मामाने मला दिल्या. मग ते कॉपी मी आणल्या, फोटो फ्रेम करून घेतल्या. वेगळेच आहेत, नेहमीच्या बघण्यातले गणपती नाही आहेत, वेगळे आहेत, वेगळे आहेत निश्चित. आणि मग तुम्ही ते करून घेत आणि असे लावले. मला सांगा, घर असं असतं ना की आपण घरात राहताना बऱ्याचसे खूप लोक असली की त्यांचे प्रत्येकाचे इनपुट्स असतात. इकडे हे हवं, इकडे ते हवे, घराचे पडदे असे हवेत. तुम्ही तुमचं घर सजवताना हे तुमच्या डोक्यातनं, म्हणजे तुमच्या कल्पक ह्याच्यातनं विचारातनं सगळं घर आलंय की कोणी तुम्हाला टिप्स दिलेल्या? हे जे फर्निचर आहे हे सगळं माझा भाऊ गेला ना त्यांनी बसून करून घेतलेलं, सगळं त्यांनी केलंय. म्हणजे माझं शूटिंग असायचं म्हणून मला यायला वेळ नाही. मग तो कार्पेंटरला सांगायचा आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, मोजमाप घे. मग तो आणि कार्पेंटर मिळून जायचे, लाकडं घेऊन ये, हे इथे असं करायचं आहे, हे तिथे करायचं आहे. मग इथे जेव्हा डायनिंग टेबल केलं तेव्हा ती भिंत नुसती रिकामी होती. तर मला म्हणाला, उषा इथे काहीतरी करूया. म्हटलं काय करूया? वारली पेंटिंग करूया. माझ्याकडे नंबर आहे, मी शोधतो त्याला. आणि मग त्यांना बोलवून त्यांच्याकडनं त्यांनी वारली पेंटिंग करून घेतलं. म्हणून ते वेगळंच वाटतं. आणि ते मध्ये जे आहे तो टीपॉय आहे का, तो असं खेचायचं वगैरे तसं काही टेबल आहे, डायनिंग टेबल आहे. डायनिंग सॉरी, टीपॉय नाही, डायनिंग टेबल आहे, जो वॉल डायनिंग टेबल आपण म्हणतो. मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण जरा उठून तिथे जाऊन मला तुम्ही सांगा. हे बघ, हे असं केलेलं आहे आणि हे टेबल आहे ना, हे असं ओढायचं. हे बघ, वा मस्त. पण हे वारली पेंटिंगचं हे सुंदर तुम्ही एक असं पारंपरिक तडका दिलेला आहे घरात. त्यांनी वारलीवाले आले होते, करून देतात ना ते असं पेंटिंग. येस, वाव मस्त. काय म्हणतात, आपण म्हणतो ना नेटकं आणि छोट्या जागेत आपण कसं छान आपलं घर हे करू शकतो आणि जागा मोकळी ठेवू शकतो. टेबल ठेवलं तर जागा तेवढी ही व्यापली जाणार आणि मग जागा आपल्याला वापरायला कमी मिळणार. तर ही पण एक छान गोष्ट आहे की आपण कशा पद्धतीनं करू शकतो. थोडक्यात आपण काय म्हणतात की छानही दिसतंय, वॉलही तितकी छान क्रिएट झालेली आहे आणि अर्थात एक छान डायनिंग टेबल आपल्याला मिळालंय तिथे उठून. निश्चित. आणि त्याच्यात एक पारंपरिक टच असल्यामुळे ते आणखीन छान वाटते. म्हणजे लक्ष जातंय आपलं बसल्यावर, इथे थेट तिकडे लक्ष जातंय. मला वाटतं इथे तुमचे खूप विठ्ठलाची मूर्ती सुंदर आहे. वा. अगं ते ह्याला गेले होते ना, आली लहर केला कहर, त्याच्यामध्ये दिली होती केदार शिंदेनी. वा. आणि तो गणपती आहे तो टेराकोटा म्हणतात त्याचा होता, टेराकोटा. पण तो खूप जुना झाला.
अच्छा. खूप जुना झाला म्हणून भावाने आमचा गणपती जिथे करतात त्या कारखान्यातून तो रंग करून देऊन आणला. वा. कर्टन्स वगैरे जेव्हा तुम्ही घ्यायला जाता, पडदे घ्यायला जाता घरासाठी खास, तेव्हा आम्ही आणि भाऊच जायचो. हो, सगळीकडे भाऊ. चॉईस त्यांची असायची की तुमच्या असं नाही, दोघांची? दोघं मिळून. पण तुम्ही असं असतं ना की चॉईस मॅच पण व्हावी लागते ना, नाही तर तिथेच तो शॉपिंग पण असा भडक वगैरे वापरणारा ना, लाईट. सगळी. या डॉगीची एक खास हे आहे तुमचा. मला मला तर खरा वाटला फोटो. सगळी जण घाबरतात त्याला बघितल्यावर, पण तिथूनच सांगतात त्याला बाण बाण भीती वाटते. मी म्हणते काय नाही, माझा कुत्रा खूप चांगला आहे, चावत नाही, हलत नाही म्हटलं. म्हणजे आता जर मला तुमचे व्हिडिओ जर आधी पाहिले नसते ना मी घराचे, तर मी बेल वाजवल्यावर डॉगी दिसला तर मी आधीच म्हटलं जर डॉगीला आतमध्ये, कारण मला खूप भीती सगळे जण घाबरतात त्याला. अगं क्रॉफर्ड मार्केट मधून घेतला होता, त्याचा चेहरा खूप छान आहे म्हणून घेतला होता. पण आता काय झालं, ठेवून ठेवून जुना झाला ना तो. आणि शेजारची आमच्या छोटी बाळ्या आहेत, ती झाल्यापासून माझ्याच घरात मला आजी म्हणतात, ह्याला ओढून ने, त्याची शेपटी त्याच्यावर बस, त्याचे वांदे लावून टाकलेत. आता मी घेईन दुसरा, नातीला पण पाहिजे, बुबू म्हणून द्यायचंय. अशा घरातले जे कोपरे असतात ना, ते परफेक्ट असे असणं आणि काही छान छान गोष्टी तिथे आपण ठेवणं, हे पण मॅनेजमेंटचाच एक प्रकार आहे ना, की आपल्याला जिथे ते विखुरलेल्या त्या दिसू नयेत, त्या एका जागी छान व्यवस्थित त्यांची त्यांना जागा मिळावी. ते कबर्ड्स पण तुमच्याकडे दिसतील असे छान तुम्ही केलेत की जिथे आपलं सामान आतमध्ये राहू शकतं. सगळीकडे केलं, सगळ्या खोल्यांच्यातनं केलंय. एक स्पेशल कबर्ड आहे तिकडे, स्पेशल आपण म्हणू त्याच्यामध्ये, जिथे तुमचे सगळे अवॉर्ड्स दिसत आहेत मला, पारितोषिक. अवॉर्ड्स इकडे पण आहेत, अवॉर्ड्स तिथे पण आहेत, बघ ना, हे सगळे खास. आणि प्रत्येक कलाकारांच्या घरी हा एक कप्पा असतोच. अगं माझ्याकडे जागा नव्हती म्हणून ते कपाटात पडलेले होते. पण हे छान, म्हणजे त्याच्यामुळे की ते दिसतं. हे भावानी करून घेतलं आणि मी इतक्या दिवसांनी आल्यावर बघितलं, म्हटलं हे कधी केलं, तुला मुद्दाम सांगितलं नाही म्हणे, तू बघून अशी झाली पाहिजे. वा. जीवन गौरव पुरस्कार हा यांच्यातर्फे कोणातर्फे हा जो पुरस्कार आहे हा ना, हा अंबरनाथ फिल्म फेस्टिवल. हो, चरित्र अभिनेत्रीचा पण तिकडचा. हा, यातले काही खास अवॉर्ड सांगाल आम्हाला जे तुम्हाला. नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत. हे पवित्र रिश्ताच्या वेळचं, हे पवित्र रिश्ताच्या वेळचं, हे आमच्या सारस्वत जातीचं होतं त्यांच्यामधलं आहे. ते काशीनाथ घाणेकर पुरस्कार आहे. नंतर हे अंजना नावाची फिल्म केली होती त्याचं आहे. नंतर हे प्रतिमान म्हणून होतं पूर्वी, सह्याद्रीवर यायचं, त्याचं आहे. खाली नाट्य संमेलनाचं पण आहे खाली. आहे खूप आहेत ग, मला लक्षात पण. आणि खास तुमची वादळवाट 500 एपिसोड इथे पण दिसत आहेत. अरे हे रुस्तमच आहे, रुस्तम सिनेमा होता ना, मूवी अक्षय कुमार. आणि हे आफ्टरनून म्हणून आहे, त्यांनी दिलेलं, त्यांनी पण तो जीवन गौरव दिलेला. मराठी पिक्चर नशीबवान, त्याचं हे महाराष्ट्र राज्य पुरस्कार. नंतर ते सांस्कृतिक कला दर्पण. नंतर ही सगळी झीची मिळाली पवित्र रिश्ता अवॉर्ड. प्रत्येक वर्षाचं आहे मला वाटतं का? होय होय होय. आणि ते पाठीमागे आहे ना असं, ते इस्रायलचं आहे. इस्रायलला मी 3 वेळा गेले होते, 2दा नाटक करायला आणि एकदा काहीतरी इव्हेंट होता. मग ते म्हणाले आप तो आनी चाहिए म्हणून गेले होते. ते बघ, ते पण त्यांचंच आहे, इस्रायल वाल्यांचं. ही माझी नात आहे. आता मोठी असेल ना? मोठी 2 वर्षाची, विथ ऍक्शन, ऍक्टिंग. ते काय असणार आता जीन्स मध्ये म्हटल्यावर ऍक्टिंग. वा. इथे पण आहेत बरेच अवॉर्ड्स आहेत. हे आता गेल्या वर्षी आपलं बालगंधर्व थिएटर आहे ना, माहितीये पुण्यात, त्यांनी दिलेलं जीवन गौरव. वा वा. म्हणजे लोकांनी कुठेतरी हे केलंय. काही जणांनी अजून काही जणांनी केलंय, काही जणांनी नाही केलं. मला त्याची पर्वा नाही. ज्यांना आठवते त्यांना आठवत असेल की उषा नाडकर्णी नावाची एक कोणतरी कलाकार आहे छोटीशी, मग ते बोलवतात. जे नाही बोलवत त्यांचं वाईटही नाही वाटत. आता घेऊन अवॉर्ड ठेवू कुठे, ही फळी आत्ता मारून घेतली. कारण हे सगळं वर पडलेलं, इकडे खाली ठेवलेलं,
स्वामींच्या बाजूला कशाला ते, म्हणून मी परत करून घेतलं इकडे. बरं, स्वामींशी तुमचं एक खास कनेक्शन आहे. पुरस्कार आता झाले, पण स्वामींशी तुमचं खास कनेक्शन आणि सुंदर घरामध्ये स्वामी छान विराजमान झालेत. आणि एक साऊंड इथे सारखा येतो, एक स्वर आपल्या कानावर पडतोय, म्हणजे श्री स्वामी समर्थ, जो सतत उषाताई चालू असतो. माझं घर बंद असलं, मी नसले तरी ते चालू असतं. स्वामी सतत तुमच्या सोबत असतात. एखादा अनुभव आहे तुमच्याकडे की हा स्वर जो आहे, जो तुम्हाला नेहमी एनर्जी देतो, श्री स्वामी समर्थ, आणि स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात? तुला सांगते, माझ्या बहिणीचा नवरा आता हॉस्पिटलमध्ये होता, तर भाची म्हणाली, कारण तिच्याबरोबर कोणच नाही, माझी बहीण गेलेली, वडील तिथे हॉस्पिटलात, मग कोणतरी पाहिजे म्हणून मी गेले होते. तर तिच्याकडे खण साफ करता करता मी दिलेली स्वामींची मूर्ती मला तिथे मिळाली. तर मला वाईट वाटलं, खणामध्ये मूर्ती म्हणून. ती मी काढली, धुतली, पुसली, अष्टगंध लावलं, देवाऱ्यात ठेवली, पूजा केली, आणि मी टॅक्सीला जाऊन समोरच्या फुटपाथला उभी राहिली. केटरिंग कॉलेज आहे ना, तिथे ती शिकवते, प्रोफेसर आहे. मी समोरच जाऊन उभी राहिली. उबरवाला कशाला येईल माझ्याकडे, किधर जाने का असं विचारायला. एक उबरवाला आला आणि मला म्हणाला, किधर जाने का है. म्हटलं, आप लेके जाओगे. तर म्हणाला, हाँ. म्हटलं, कितना पैसा, नंतर भांडण नको. म्हणाला, नहीं नहीं पैसा नहीं. म्हटलं, नहीं, पैसे के बिना मैं जाऊंगी नहीं. अच्छा, जो आपको लगेगा वो दे. तसं तिथून हिंदूजा हॉस्पिटल 30 रुपये होत होते टॅक्सीचे रोज. पण मग मी बसले, तिथे गेले, त्याला 100ची नोट दिली, तो गेला. नाही तर मला तू सांग, उबरवाला तुझ्या बाजूला का येईल विचारायला. परवा सुद्धा तुला सांगते, शूटिंग करत होतं FTIच्या पोरांच्यासाठी. त्यांची परीक्षा असली का फिल्म करतात. तर मला बोलवलं, 2दा त्यांनी मागे पण बोलवलं, मी गेली नाही, कारण ते पैसे देत नाही. बरोबर. म्हटलं, आपणच पैसे खर्च करायचे आणि आपण जाऊन पैसे न घेता यायचं, म्हणून मी नाही बोलले. तर ह्या वेळेला म्हटलं, जाऊ द्या, आता आपलं वय पण झालेलं आहे, जाऊया. तर ते म्हणाले, आने जाने का हम करेंगे, उधरी हॉस्टेल में हम आपको देंगे रहने को. तर म्हटलं, ठीक आहे. म्हणून मी गेले. तर मग तिथे गेल्यावर धनकवडी आहे, शंकर महाराज. तर मी ती जे हे करणारी होती, हेअर ड्रेसर, तिला म्हटलं, धनकवडी, अहो आमचं घर समोरच आहे, तुम्ही उद्या सकाळी, तुम्हाला जायचं आहे ना, इथे रिक्षा पकडा आणि आम्ही येते तुम्हाला तिथे हे करायला. मी गेले, हार घेतला. तोपर्यंत असं जवळून बघितलेलं नव्हतं की त्यांच्या तिथे शिवाचं पण आहे. तर मी हार घेतला आणि लाईनीत उभी होती. पाठीमागे मी कशाला बघते, कोणतरी एक बाई मला म्हणाली, हा बेल घ्या शंकरावर व्हायला. तर मी घेतला आणि ठेवला. मला कळे नाही ह्या बाईला कसं कळलं की माझ्याकडे बेल नाही. बरं, मी पाठीही बघितलं नाही. मी माझं हे आल्यावर तिथे वाहिलं, हार दिला, नमस्कार केला, मी आले. मी त्या मुलीला म्हटलं, कोण होती ती बाई. मला माहित नाही ती कोण होती बाई, पण तिला कसं कळलं माझ्याकडे बेल नाही. बरोबर, काहीतरी आहे. बरोबर आहे, कारण मनापासून मला जायचं होतं म्हणून मी गेले होते. निश्चित आहे ग, देव आहे. देव आहे, ऑफकोर्स आहे देव. म्हणजे लोक काही म्हणू दे, माझा विश्वास आहे, युनिव्हर्सल हे आहे, शक्ती आहे. मला इथे ना खूप गणपती, ते भिंतीवर पण आहेतच, पण इथेही गणपती आहे. एक हेच बनवलंय तुम्ही. तो गणपती आईने दिला होता. आईने म्हणजे साधारण किती वर्ष झाली त्याला आता? आई आमची 6 मध्ये गेली, त्याच्याही आधी दिलेला. बापरे, जवळ 19 वर्ष झाली आता. हा गणपती एक आजी आहे त्यांनी दिलेला, एक गणपती हवा येऊ देवाल्याने दिलेला, नंतर हा आमचे रिलेटिव्ह आलेले त्यांनी दिलेला. हा पण सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला गणपती आवडतात, त्यामुळे गणपतीचं. हा ते आनंद चव्हाणच्या इथे गोविंदाला गेले होते, त्यांनी दिलेला. ते एका मुंजीत रिटर्न गिफ्ट होतं. हे आमच्या बँकेतल्या एकाने दिले, खूप जणांनी दिलेले आहेत ग. छान कलेक्शन आहे गणपतीचं. एका प्रदर्शनात मी छोटे छोटे गणपती घेतलेले. हे दीनानाथला गेले होते एका फंक्शनला, तिथे दिलेला. खूप खूप लोकांनी दिलेले आहेत, म्हणजे घेतलेले. हे म्हैसूरला मी घेतलं होतं, हे बहिणीने दिलं होतं, हे भावाने दिलेलं. खूप आहेत.
नाही निश्चित, कारण ना इतकं कलेक्शन आहे तुमच्याकडे आणि इतकं छान मला तुम्ही ते हे गणपती केलेलं खूप आहे. आवडतात आणि एखाद्या ठिकाणी गेले ना आणि गणपती छान असला तर मी म्हणते मला चोरावासा वाटतो असं मी म्हणते. निश्चित. आणि काय नाही देवाला देवाला कळतंय प्रेम करते म्हणून आपल्याला घेऊन जात. मला सांगा आपल्या घरात ना आपले खूप छान काही खास जागा असतात मग जिथे आपल्याला बसवून छान आराम करावा असं वाटतो किंवा तिथे छान एखादी खुर्ची असते म्हणा, एखादा तुमची अशा कुठल्या खास जागा आहेत? ते आहे ना तिथे बसायचं आणि त्या तिथे प्रबोधनकार ठाकरे आहे तिथे बघायचं तिथे बघायचं म्हणजे तिथे गाण्याचे प्रोग्राम असले काही या असलं साईडला की इथून दिसतं? इथून ऐकायला येतं सगळं. ओ वाव. महेश काळेला इथे बसून मी ऐकलंय. काय म्हणता? प्रबोधनकार ठाकरे बाजूला जी गल्ली आहे ना हा. तिथून गेलं की राईटला. मला दाखवा इथून या खिडकीतनं दिसतंय. वाव, महेश काळेला घरात बसून ऐकणं जिथे लोक पैसे खर्च करून जातात. हे बघ ती जी बिल्डिंग दिसते ना हा. पत्राचाळ संजय राऊतला पकडलेलं ओ ती ती ती. त्याला पकडल्यानंतर ही बिल्डिंग मोठी झाली आहे. तोपर्यंत सगळं पडलेलंच होतं, तो काहीच नव्हतं. त्या गल्लीतून तू गेलीस ना की ते उजव्या बाजूला आहे प्रबोधनकार ठाकरे. वाव. त्यामुळे ते इथे ऐकू येतं. मस्त मस्त. म्हणजे एक बेस्ट हे आहे की इतकं सुंदर आहे तिथे, किती सुंदर सुंदर कार्यक्रम होत असतील आणि ते इथे बसून ऐकणं. ऐकायला म्हणजे हा हा एरिया तुमचा खास आहे मुद्दाम करून घरातला. घेतलंय. प्रत्येक खोलीत आहे. हा? तुम्ही फेसबुक कुठे बसून बघता ते मला सांगा, कारण तुम्ही फेसबुक जेव्हा जेव्हा मी माझ्या फोन पलंगावर. करते तुम्ही म्हणता मी फेसबुक पाहते. हो, कारण मी पलंगावर झोपून फेसबुक बघत असते. दुपारची झोप येत नाही मला. मला झोपायची सवय नाहीये. तू ह्याच्यामध्ये पण बघशील शूटिंग मध्ये मी कधी पलंगावर झोपलेली नसते. बाकीच्या पोरी झोपतात तशा. मी त्यांना ओल्या बाळंतिणी म्हणते. अगं न आत्ताच्या पोरी आल्या की पहिल्या पलंगावर पडल्याच. मला नाही आवडत. सकाळी एवढं फ्रेश होऊन आपण जातो, कशा झोपतात मला कळत नाही. बालाजीमध्ये तर काम करायचं म्हणजे गद्दा मधुरीचं असते. तिथे पण रात्री जेव्हा मी बसायची ना, आत्ता मी इथे खाजवते ना डास चावल्यामुळे, तशी मी तिकडे सेटवर बसून मच्छर मार, पण रूममध्ये जाऊन कधीच नाही. कारण मला ती पटकन जाऊन अशी झोप येत नाही. बरं तुमचं किचन, आता तुम्ही एकटे आहात, तुम्ही किचन आपण असं बाईचा जीव असतो किचनमध्ये की ते व्यवस्थित असावं, ते तुम्ही कसं मेंटेन ठेवता किचन? काय नाही, सगळं जागच्या जागी आहे. बघू ये ना. टापटीप. येस. वा मस्तच. आणि काय जेवण बिवण करणार होते की काय आमच्यासाठी? म्हणजे काय तांदूळ तांदूळ दिसताय तुम्हाला? काढून ठेवले. उशिरा आले जेवण. की धुवायचं, लगेच भाताला लावायचं. त्या मला म्हणाल्या होत्या तू जेवायलाच ये, तुमच्याकडे किती माणसं येणार आहेत मला सांग. मी म्हटलं प्लीज तुम्ही काहीही करू नका, आम्ही आणतो आणि आपण इथे जेवूया, उगाच तुम्हाला त्रास नको. वा माझा देव बाप्पा. सुंदर मस्त. आणि इतकं छान तुम्ही रोज अशी पूजा, साग्र संगीत पूजा असते सगळं. आंघोळ घालणे, अष्टगंध लावणे, कुंकू लावणे, अत्तर लावणे, दूध पाणी ठेवणे, सगळं. गणपती बाप्पाच आहेत विराजमान झाले. हे काय इकडे स्वामी आहेत, तिकडे गजानन महाराज आहेत. किचन ही अगदी मस्त, पूर्ण सगळे गप्पे छान करून घेतलेत, छान मेंटेन आहेत. काचेच्या वस्तूंसाठी वेगळं कप्स मग सगळे इथे ठेवलेले आहेत व्यवस्थित एकदम. तुला गंमत बघायची गंमत ही बघ, आमच्या मोलकरीला एक होते फोटोग्राफर, त्यांनी माझ्या वाढदिवसाला दिलं. वा 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 वा. आणि सगळ्या वयोगटातल्या टप्प्यावरच्या उषाराही दिसतात यामध्ये. वा वा वा. आऊ छान. हे आऊ नाव तुम्हाला कोणी ठेवलं? मुलगा, माझा मुलगा. तुमचा मुलगा तुम्हाला आऊ म्हणायचा म्हणून आता पण अख्खी इंडस्ट्री आऊ म्हणते. तिकडे काय झालं, त्याला घेऊन गेले होते ना नशिबवानला, तर तो मला आऊ आऊ म्हणायचा, म्हणून अलका म्हणायला लागली. अलका म्हणून समीर, मग समीर नंतर अख्ख युनिट, आता अख्खी इंडस्ट्री आऊ म्हणते. म्हणजे नुसतं मराठी नाही, ते हिंदीतही तुम्हाला तितक्याच प्रेमाने हाक मारतात. हा, मध्ये मास्टर शेफच्या ह्याच्यावर पण मला आऊ म्हणायचे तुम्हाला, आम्ही ऐकलंय ते. म्हणून खरंच छान आणि इतकं सुंदर. वा. अगदी जेवण बिवण काय उषाताई स्वतःच्या हाताने जेवण करून हे करतात म्हणजे तुम्ही
तुमच्याकडे त्याच्यासाठी वेगळी बाई नाही, या ह्याच्यातही त्या स्वतः करतात 80व्या वर्षी. आणि खरंच हे सगळ्यांना प्रेरणा घेण्यासारखी ही गोष्ट आहे. आमच्या आईचं आम्ही शिकलो होतो. वा वा वा. तिने इतकी वर्ष हीच ती नोकरी रूम केली. जिथे त्या फेसबुक बघत असतात. मी कायम हिला म्हणते मी फेसबुक बघते, तर ती कुठे बसून बघते या. आणि मला खूप हे होतं की ते कुठे बसून एवढा फेसबुक बघतात. ही आहे इथे झोपलेली असते उषाताईंची बेडरूम. आणि इथून झोपून मी फेसबुक फेसबुक. वा बघते. वा वा. मस्त मस्त सुंदर. ही म्हणजे इतकं सुंदर आहे हे ना हा. क्रोकोडाईल की काय? पीजी आयलंड वरून आणले. पीजी पीजे आयलंडला गेले होते. पीजे आयलंड म्हणजे क्रोकोडाईल. तिथे ते आहे, ते बेटच आहे ना. वा मस्त. आणि हीच ती खरंच आहे. इतकं सुंदर तुम्ही ठेवलंय व्यवस्थित. आणि ते स्वामी इथेही दिसतात आपल्याला. स्वामी आणि गणपती तुमचे फेवरेट दोघे सगळीकडे तुमच्या सोबत. म्हणजे असं एकटं असूनही एकटेपणा न जाणवणारा. आणि या दोघांच्या साथीने असं वाटेल की अख्खं जग आपल्या सोबत आहे. सुंदर. वा. सोबर कलर तुम्हाला सोबर कलर आवडतात ना, हे तुमच्या घराच्या एकतर मला वाटतं कलर कॉम्बिनेशन मधनं दिसते. तुमचे जे कर्टन्स आणि बेडशीट्स ह्यांच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये दिसते की तुम्हाला किती सोबर कलर आणि शांत कलर आवडतात, ज्याच्यात प्रदर्शनात घेतलेली छान टापटीप आणि व्यवस्थित जागच्या जागी. खरंच मी असं ऐकलं, आपण बरेच सगळेजण बोलतो की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. हे आपण ही कविता आपल्या सगळ्यांना माहिती. आणि ह्या कवितेच्या ओळीवर आज आपण जगतो जीवन आणि ते घडवतो आपलं घर. तुमची घराची संकल्पना मला ऐकायला आवडेल. ते घर कसं असावं असं तुम्हाला वाटतं? इथे पाय टेकल्यावर हे माझं आहे, हा जीव तुमच्या मनाला सुकून मिळतो. आणि जिथे पडल्यावर शांत झोप लागते ते माझं घर. तिथे हॉल म्हणजे हॉटेलची खोली नाही किंवा शोरूमचं जागा नाही. नीटनेटकं साधं मला पाहिजे त्या वस्तू असलेलं घर ते तसं असावं. जसं एक शेवटची याच ह्याच्यातली ओळ आहे की घर असावं घरासारखं, नको तो नुसती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. असं म्हणतात की तुमच्या घरात खूप माणसं आहेत, म्हणजे प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत. आणि तुमच्या घरात 4 ते 5 माणसं आहेत, पण त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असतं की असं वाटतं ना, अरे यार कधी भेटतोय आपण एकमेकांना, कधी जातोय घरी. ते असं असावं की कसं तुमच्या लेखी ते कसं असावं? भरलेलं गच्च घर ते तसं असावं की कसं असावं? भरलेलं घर असलं तर मला आवडतं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी म्हणत होते आपण एकत्र राहूया. तेव्हा माझे चुलत सासरे होते ज्यांच्या घरात मी वाकोल्याला राहत होते. ते मला म्हणाले नाही, विंगड विंगड राहा बाती, म्हणजे वेगळे वेगळे राहा, त्याच्यानी प्रेम राहतं. एकत्र राहून मग त्याच्या बायकोनी शिकवलं म्हणून, ह्याच्या बायकोनी सांगितलं म्हणून ती मग भांडणं होतात. त्यामुळे ते म्हणाले तुम्ही विंगड राबाती. तुमचे सासरे? माझे चुलत सासरे गेले ते आता. पण मला पण मग तेच वाटतं की एकत्र राहून 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 काहीतरी कुरघोड्या निघतातच. कारण पुरुष 4 एकत्र राहू शकतात, बायका नाही राहू शकत. काहीतरी उंगली होतेच, मग भांडणं होतात, मग एकमेकाची तोंड बघत नाही. त्यापेक्षा वेगळं राहावं, प्रेमाने राहावं. आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो बघा, सासू आणि सुनेच्या नात्याविषयी बऱ्याच रील्स व्हायरल होतात की असं असावं तसं असावं. तर सासू सुनांचं हे नातं आहे ना, खरं तर जर टिकवलं, छान बॉन्डिंग ते खूप छान होऊ शकतं. मी म्हणत नाही की ते आई आणि मुलीचंच असावं, ते मैत्रिणींचं असावं, ते 2 सख्यांचं असावं, किंवा 2 जणी स्त्रिया भेटतात त्यांच्यात कसं सख्य असल्यावर ते तसं असावं. मला असं वाटतं की प्रत्येक सासू ही सून असते. प्रत्येक सासू ही सून असताना मुलगी असते, तिची आई असते. प्रत्येकीला त्या डेव्हलपमेंटमध्ये तसं तसं वागावं लागतं. तर मला असं वाटतं की आपली आई जर आपल्या सुनेला सांभाळून घेत असेल, तिला समजून घेत असेल, तर आपण का नाही त्यांना समजून घ्यायचं.
आपणही समजून घेतलं पाहिजे. बरोबर मी जर तुला समजून घेतलं तर तू मला समजून घेते. बरोबर त्याच्याने दुरावा वाढत नाही. बरोबर एकत्र राहू शकतात आपण. आता माझी पण सून आहे, आमची भांडणं नाही आहेत, पण मी जास्त शिकवायला जात नाही. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा, कारण ती पण शिकलेली आहे, ती नोकरी करते. मग मी कशाला तिला शिकवायचं? तिची पद्धत वेगळी असेल. एखादं काहीतरी वेगळं असतं तेव्हा आपण सांगतो, असं नाही ग असं. ऐकलं तर ठीक आहे, फोर्स नाही करायचा. बरोबर. मला असं वाटतं ती तिच्या घरात सुखाने आहे ना, राहू दे. बरोबर. मी माझ्या घरात आहे, मग ते सगळं चांगलं होतं. निश्चित. आणखीन एक असतं की आई वडील वयस्कर झाले की आपण मुलं म्हणतात ना की बरेच आपल्याला येतात की एकत्र राहा, त्यांच्या सोबत राहा. तर मुलांचं असतं किंवा काही जणांचं असं नाही, तुमची तुमची स्पेस तुम्ही जपा, आमची आमची स्पेस आम्हाला जपू दे. आई वडील वेगळे राहतात, मुलं वेगळी राहतात. तुमचं म्हणणं काय का ठराविक वयानंतर माझं म्हणणं, ज्या आई वडिलांनी आपल्याला बघितलं आहे, आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, आपलं सगळं आमच्यासाठी दिलंय, त्यांना त्यांच्या पडत्या वयात सोडता कामा नये. त्यांना आपल्या बरोबर ठेवलं पाहिजे. कारण आता त्यांची वेळ आलेली आहे. आता आमची आई होती, मी पण आईकडे जायची. मी कधीतरी म्हणायची, आई तुझे केस विंचरते. तिला माझ्या भावाचं खूप, तो सगळं करायचा ना. इतकी वर्ष त्यांनी तिला जेवण कर, तिला आंघोळ घाल, तिचे केस विंचर, तिचा डबा काढून ठेव, तिच्या गोळ्या काढून ठेव, मग ऑफिसला जा, हे सगळं त्यांनी केलंय. त्यामुळे तिला तोच आवडायचा. म्हणजे मी म्हटलं तर तू नको, तो पाहिजे तिला. पण आपण आपलं काम करायचं. बरोबर बरोबर. आता माझ्या आईचा बघ 70वा 75वा 80वा सगळे वाढदिवस भावानी केले होते. वा. पैसेवाले सुद्धा करत नाहीत आपल्या आई वडिलांचे. निश्चित. त्या पोरांनी केलं होतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आई वडिलांनी जपलं, आई वडिलांना जपलं पाहिजे, मुलांनी त्यांच्या माझ्या नवऱ्याची सासू होती, मावशी होती, त्या एकट्याच होत्या. मी त्या वाकोल्याच्या घरात राहत होते. त्यांना आणलं होतं आमच्या घरी. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही आमच्या बरोबर राहा. नको नको, तुम्ही राहा, मी जाते गावाला. मी म्हटलं होतं, कारण म्हातारी बाई होती म्हणून मी म्हटलं आमच्या बरोबर राहा. बरं, तुम्ही आता मिस्टरांचा उल्लेख केला. तुम्ही मगाशी मला म्हणाला प्रणाली, मी हे दाखवलं ना की लोक कमेंटमध्ये उगाच लिहितात. लोकांना काय झालंय माहितीये, हल्ली मीडिया प्रत्येकाला वाटतं माझ्या बापाचीच आहे. कारण कोणी काही करू दे, काही बोलू दे, बोलतात वाटेल तसे. माझं काय म्हणणं, आता एक नवरा बायको आहे, ते त्यांना आवडतं नाच करायला, ते दोघं नवरा बायको त्यांच्या घरात नाच करतात. तर तुमच्या बापाचं काय केलं? त्यांना आवडतं ते करतात तर करू दे ना. मला उद्या इथे धिंगाण घालावं वाटेल, मी घालीन, माझ्या घरात घालीन. त्याच्यावर तुला ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये, कारण मी तुझ्या घरात नाही आली आहे. बरोबर. तसं मागच्या वेळेला जेव्हा हे मी फोटो दाखवत होती तेव्हा कॉमेंटमध्ये मी वाचलं, अरे नवऱ्याचा फोटो नाहीच आहे. हे कोणत्या तरी स्त्रीने केलेलं हे असेल ना, त्यांना नाही, ते नाव नाही मी वाचलं. कॉमेंट वाचत गेली, त्याच्यामध्ये मी नावं नाही वाचत. काही लिहितात. तुम्ही फोटो बघा ना, नसेल बघायचं ना तर ते बंद करून टाका. पण कशाला तिचा नवराच नाही, मग त्याचा भाऊच नाही दाखवलं, त्याची आईच नाही दाखवली. कशाला? जे दिसतंय ते बघा, आवडलं तर पुढे जा, नको असेल तर बंद करा. नका ना बोलू, वाईट वाटतं प्रत्येकाला. बरोबर. नका बोलू. त्यामुळे रागही येतो, वाईटही वाटतं. बरं आम्ही काय बोललं की ते तुम्हाला झोंबतं, त्यामुळे तेही बोलायचं नाही. बरं, घराच्या संकल्पना असतात प्रत्येकाच्या. छोटं घर बोलतात, काय छोट्या घरात राहायचं, मोठं घर हवं. म्हणजे तुमच्या लेखी छोट्या घरातही तो जिव्हाळा जपता येतो का, की त्यासाठी मोठं घरच लागतं? तुला सांगितलं मी, आम्ही लहान होतो, नाना चौकात राहत होतो. आता तिथे मोठे टॉवर झालेत. म्हणजे आमचं घर 4 मजल्याची बिल्डिंग होती, 10 बाय 10चं घर होतं. आमचा बंब बाहेर होता. म्हणजे पोलीस वर दारूची भट्टी लागायची पहिल्या मजल्यावर संडासाकडे. तर पोलीस पहिले आले ना की आमच्या बंबातच ती त्यांची काठी घालायची.
मग पप्पांचं आणि पोलिसांचं भांडण व्हायचं. म्हणजे आम्ही एवढ्या लहान घरात, तिथे चूल होती, तिथे कंदील होता, ग्लोब वगैरे नंतर आले आमच्या लहानपणचं, म्हणजे 80 वर्षापूर्वीच. बरोबर. चूल होती, आई सारवायची. म्हणजे मुंबईतही? मुंबईतही. हो. म्हणजे छोट्या घरातही आपल्याला छान एन्जॉय करता येतं. त्यासाठी मोठं घर असावं असं नाही. तुम्ही स्वतःला त्यात सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होतं. मी 10 बाय 10 मध्ये राहिली आहे, आतली खोली आणि बाहेरची खोली तशामध्ये राहिली आहे. नंतर मग पप्पांच्या बरोबर 2 BHK मध्ये राहिलो आहोत. म्हणजे राहत गेलो. माणसं तीच आहेत, वागणं तेच आहे, फक्त आपण त्याला सगळ्याला सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे मी तुला सांगते, जॉनी भाईच्या घरी मला त्यांनी बोलवलं. जॉनी भाई, जॉनी लिव्हर, ते फॅमिली फ्रेंड आहेत. तर त्यांच्या अँटॉफिलच्या घरामध्ये मी गेले होते. तर असं बोलता बोलता विषय निघाला, आप कहाँ रहती हो? म्हटलं मैं फटीचर बिल्डिंग में रहती हो. फटीचर तर फटीचरच बोलणार. तेव्हा तुम्ही कुठे राहत होतात? वाकोल्याला. हां, फटीचरच होती ती. म्हणजे आताही तिकडे फटीचरच आहे, कधी पडेल अंगावर सांगता येत नाही. तर तो मला म्हणाला की अरे आप तो फटीचर बिल्डिंग में रहती है, मैं तो झोपड़े में रहता था, यहाँ से कूदी मार के जाओ. त्यांनी एका मुलाखतीत पण सांगितलं हा किस्सा. उषाने मुझे ऐसे पूछा था तो मैंने उसको ऐसा बोला था. म्हणजे खरंच आज तुमच्याकडे येऊन ना, एकतर इतकं सुंदर तुम्ही ते घराला ठेवलंय आणि थोडक्यात तुम्ही इतकं छान पद्धतीने ते प्रेझेंट केले, छान. आणि तिथे एक ना शांतता वाटते घरामध्ये, का तर स्वामी आहेत सोबतीला आणि तो कानावर सतत तो आवाज पडतोय. आणि वय वर्ष 80व्या वर्षी किचन इतकं व्यवस्थित ठेवणं, स्वतःचं बेडरूम स्वतः आपण राहतो ते इतकं सुंदर व्यवस्थित ठेवणं, हे उषाताई खरंच हे तुम्हाला छान जमतंय आणि तुम्ही ते असंच जमत राहू. पप्पांच्यामुळे सवय लागली. आमचे पप्पा मिलिटरीत होते. आमच्या त्या घरामध्ये टेबलावर जर पेपर आहे, तो पेपर असा आला ना सकाळी पेपरवाल्याकडनं, तर तो असाच राहिला पाहिजे. तू वाचायला घेतल्यावर पण ती जी घडी आहे ती घडी तशीच राहिली पाहिजे. तो जर वाकडा पडला की पप्पाने टाराकन फाडून टाका. पुस्तकं वही जिथल्या तिथे सरळ ठेवायची, अशी जरा आहे फाडली तर आई म्हणायची तुम्ही फाडता आणि तुम्हालाच परत आणून द्यावं लागतं. पण ती सवय त्यांची. पलंगावरची चादर सुद्धा अशी घट्ट, त्याच्यावर एक चुणी नाही पाहिजे, का राग आला त्यांना. नाही खरंच मस्त. आणि आता भूक लागली आहे उषाताईंना आणि आम्हालाही, त्यामुळे आता वेळ झालाय आमच्या लंच डेटचा. पण आज खरंच त्यांनी जेवताना बघू नका, नजर लागेल. नाही. आणि आज अर्थात तुम्हाला सगळ्यांना घराविषयीच्या त्यांच्या संकल्पना, नात्यांविषयीची त्यांची एक त्यांनी काय सांगितलं आपल्याला, त्याचबरोबर घराविषयी त्या ज्या गोष्टी त्यांनी आपल्याला शेअर केल्या त्या प्रत्येक आम्ही रिलेट करू याच्याशी. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही ते सगळं सामावण्याचा प्रयत्न केलाय, इतकं छान हे केलंय. आणि अशीच ताकद ईश्वर तुम्हाला देत राहो आणि तुम्ही जिद्दीनं राहा आणि मस्त एन्जॉय करा, काम करा, बेसिकली काम करा. काम पाहिजे, काम नसलं तर अर्थात लोकमतला तुम्ही इतका वेळ दिलात आणि छान तुमच्या घराची सफर घडवलीत. आणि आता आमची लंच डेट आहे, सो आता आम्ही लंचला बसतोय. तर तोपर्यंत यांना आपण टाटा बाय बाय करूया लोकांना. तोपर्यंत नाही जात, आम्ही टाटा बाय बाय करतो आणि लंचला आम्ही आता बसत आहोत. आणि अर्थात कमेंटमध्ये नक्कीच कळवा की कसं वाटलं उषाताईंचं घर. आपण आता लंच डेटला उषाताईंनी बनवलं आमच्यासाठी